नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपलं तरुण उद्योजक या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आज आपण तलाठी भरती प्रश्नपत्रिका आज बघणार आहोत. मित्रांनो, आपल्या सर्वांना माहिती आहे की तलाठी भरतीचा जो पेपर होतो तो वेळ त्याला 2 तास असतो. एकूण प्रश्न असतात 100 आणि त्याला एकूण गुण असतात 200. म्हणजे प्रत्येक एका प्रश्नाला 2 गुण असणार आहे मित्रांनो. तर मित्रांनो, वेळ वाया न घालवता आपण प्रश्नपत्रिका बघणार आहोत. चला तर मग, तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, आपल्या मित्रांमध्ये शेअर करा, जेणेकरून आपल्या मित्रांनाही आपल्या चॅनलचे नवनवीन अपडेट बघायला मिळेल. मित्रांनो, प्रश्नपत्रिकेचा प्रश्न क्रमांक पहिला बघा. नवीन संसद भवनाचे उद्घाटन टिंब रोजी पार पडले. मित्रांनो, त्याला 4 MCQ टाईप दिलेले आहे. एक आहे 28 मे, 29 मे, 28 एप्रिल, 25 मे. मित्रांनो, त्याचं करेक्ट उत्तर आहे 28 मे. मित्रांनो, अभ्यास असा पाहिजे ना की 4 MCQची गरज नाही पडली पाहिजे. आपल्याला प्रश्न दिसतात, आन्सर आपल्या डोक्यातून लगेच बाहेर आलं पाहिजे. प्रश्न क्रमांक दुसरा बघा मित्रांनो. सध्या दिल्ली येथे क्रीडा क्षेत्रातील खेळाडूंचे आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाला खालीलपैकी कोणत्या क्रीडा प्रकारातील माजी खेळाडूंनी जाहीर पाठिंबा दर्शवला आहे? मित्रांनो, याचं उत्तर आहे क्रिकेट. प्रश्न क्रमांक 3 बघा मित्रांनो. कोणत्या 2 जिल्ह्यात वन्य प्राण्यांच्या उपचारासाठी केंद्र उभारण्यात येणार आहे? मित्रांनो, त्याचं उत्तर आहे 1 नंबरचं बघा, छत्रपती संभाजीनगर आणि नांदेड. प्रश्न क्रमांक 4 बघू शकता मित्रांनो. नवीन संसद भवनात स्थापन करण्यात आलेल्या राजदंडावर कशाची प्रतिमा आहे? मित्रांनो, त्याचं उत्तर आहे नंदी. प्रश्न क्रमांक 5 बघा मित्रांनो. 2 जून 2023 रोजी शिवराज्याभिषेकाला किती वर्ष पूर्ण झाले? 5वाचा आन्सर आहे मित्रांनो 350 वर्ष. प्रश्न क्रमांक 6 बघा. कामगार हितवर्धक सभा यामध्ये खालीलपैकी कोणाचा संबंध नव्हता? त्याचं उत्तर आहे मित्रांनो नारायण जोशी. प्रश्न क्रमांक 7 बघा. सन 1860 साली लॉर्ड कॅनिंग यांनी कोणत्या ठिकाणी दरबार भरवून संस्थानिकांना संदा परत करण्याची घोषणा केली होती? 7 नंबरचं उत्तर मित्रांनो आग्रा आणि लाहोर आहे. 2 नंबरचा ऑप्शन आहे मित्रांनो. 8 नंबर प्रश्न बघू शकता. पुणे आणि येरवडा कराराला ब्रिटिशांनी कोणत्या दिवशी कायदेशीर मान्यता दिली होती? प्रश्न क्रमांक 8चं उत्तर आहे मित्रांनो 26 सप्टेंबर 1932. प्रश्न क्रमांक 9 बघा मित्रांनो. सत्यशोधक समाज कोल्हापूर शाखेचे अध्यक्ष म्हणून राजश्री शाहू महाराज यांनी कोणाची नियुक्ती केली होती? 9 नंबरचा मित्रांनो प्रश्न आहे. त्याचं उत्तर आहे मित्रांनो परशुराम घोसरवाडकर आमदार. प्रश्न क्रमांक 10 बघा मित्रांनो. अखिल भारतीय पातळीवरील साधू संघटनेचे पहिले अध्यक्ष कोण होते? मित्रांनो 10 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे संत तुकडोजी महाराज. 11 नंबरचा प्रश्न बघा मित्रांनो. महाराष्ट्र राज्याच्या आग्नेय दिशेला कोणते राज्य वसले आहे? मित्रांनो 11 नंबरचं उत्तर आहे तेलंगणा. 12 नंबरचा प्रश्न बघा मित्रांनो. महाराष्ट्र राज्यात कोणत्या तालुक्यात दत्तूपापेश्वर धबधबा आहे? 12 नंबरचं उत्तर आहे मित्रांनो संगमेश्वर. 13 नंबर दिले बघा मित्रांनो अयोग्य जोडी ओळखा. त्यामध्ये मित्रांनो रॉस आयलंड दिले, नील बेटे दिले, हॅवलॉक बेट, बंगालच्या उपसागरावरील किनाऱ्यावरील जवळील बेट. तर मित्रांनो त्याचं योग्य उत्तर आहे बंगालच्या उपसागरावरील किनाऱ्याजवळील बेट मिनिकॉय बेट. ही जोडी योग्य आहे मित्रांनो. 14 नंबर बघा. चंबळ प्रकल्प खालीलपैकी कोणत्या 2 राज्यांचा संयुक्त बहुउद्देशीय प्रकल्प आहे? 14 नंबरचं उत्तर आहे मित्रांनो राजस्थान आणि मध्य प्रदेश. 15 नंबर बघा प्रश्न मित्रांनो. भारत नागरी हवाई वाहतूक खात्याची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? 15 नंबरचं उत्तर आहे मित्रांनो 1927. प्रश्न क्रमांक 16 बघा मित्रांनो. मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असून
एकूण सदस्य किती होते? मित्रांनो, एकूण सदस्य 6 होते. 16 नंबरचं उत्तर 6 आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 17 बघा. खालीलपैकी भारतीय संघटनेचे कार्यकारी अधिकारी कोण असतात? 17 नंबरचं उत्तर आहे मित्रांनो राष्ट्रपती. 18 नंबर प्रश्न बघा. जनतेतून थेट सरपंचाची निवडणूक प्रक्रिया रद्द करण्याची घोषणा महाराष्ट्र शासनाने कोणत्या दिवशी मंजूर करून घेतली आहे? 18 नंबरचं उत्तर आहे मित्रांनो 25 फेब्रुवारी 2020. 19 नंबर प्रश्न बघा मित्रांनो. एखाद्या गावात एकाहून अधिक कोतवाल नेमण्याचा अधिकार राज्य शासनाच्या परवानगीने कोणाला असतो? 19 नंबरचा प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो जिल्हाधिकारी. 20 नंबरचा प्रश्न बघा. गाव पातळीवरील शेतजमिनीचा आकार ठरविण्याचा अधिकार कोणाला आहे? 20 नंबरचा प्रश्न मित्रांनो, त्याचं उत्तर आहे तलाठी. गाव पातळीवरील शेतजमिनीचा आकार ठरविण्याचा अधिकार तलाठी यांना आहे. 21 नंबरचा प्रश्न बघा मित्रांनो. हिंदुस्थानात रिझर्व्ह बँकेची शिफारस 1931 साली कोणत्या समितीने केली होती? मित्रांनो, त्याचं उत्तर आहे ऑकेल स्मिथ समिती. 22 नंबरचा प्रश्न बघा मित्रांनो. प्राचार्य पी.सी. महालनोबिस यांचा 28 जून हा दिवस भारतात कोणत्या दिवस साजरा केला जातो? 22 नंबरचं उत्तर आहे मित्रांनो राष्ट्रीय सांख्यिकी दिवस. प्रश्न क्रमांक 23 बघा. मानवी शरीरातील लहान आतड्यांच्या आज्ञांतराची एकूण लांबी किती सेंटीमीटर आहे? 23 नंबरचा प्रश्न आहे मित्रांनो. तर त्याचं उत्तर आहे मित्रांनो 26 सेंटीमीटर. 24 नंबरचा प्रश्न बघा मित्रांनो. मानव एकाच वेळी सुमारे किती मिली रक्तदान करू शकतो? मित्रांनो, त्याचं उत्तर आहे 450 मिली. 25 नंबरचा प्रश्न बघा. हरित लवकामध्ये विकारांच्या साहाय्याने खालीलपैकी कशाचे सात्विकीकरण होते? 25 नंबरचा प्रश्न आहे मित्रांनो. त्याचं उत्तर आहे कार्बन डायऑक्साईड. 26 नंबरचा प्रश्न बघा. कमलाताई भागवत यांनी खालीलपैकी कोणती आत्मकथा लिहिली आहे? मित्रांनो, त्याचं उत्तर आहे न संपलेली वाट. 26 नंबरचा प्रश्न बघा. त्याचं उत्तर आहे न संपलेली वाट. 27 नंबरचा प्रश्न बघू मित्रांनो. द्राक्षांचा घोस असतो तसा केळ्यांचा काय असतो? मित्रांनो, त्याचं उत्तर आहे 4 नंबरचं लोंगर. द्राक्षाचा घोस असतो तसा केळ्यांचा लोंगर असतो. 28 नंबर बघा. समजू न शकणारे यासाठी खालीलपैकी कोणता मराठी अलंकारिक शब्द वापरला जातो? 28 नंबरचा प्रश्न आहे मित्रांनो. त्याचं उत्तर आहे अगम्य. 29 नंबर प्रश्न बघा. आजारी माणसावर मंत्रोच्चार करीत पाणी शिंपडण्याचा विधी यासाठी मराठीत खास करून कोणता शब्द वापरतात? त्याचं उत्तर आहे मित्रांनो उदक शांती. 30 नंबर बघा. नेहमीचा पाहुणा तो तिसऱ्या दिवशी दिवाना या म्हणीचा योग्य अर्थ काय आहे? मित्रांनो, त्याचं उत्तर बघा. त्याचं उत्तर आहे अधिक दिवस राहणाऱ्या पाहुण्यांचा मान राहत नाही ही वस्तुस्थिती आहे. 4 नंबर आहे उत्तर. 31 नंबरचा प्रश्न बघा मित्रांनो. वैफल्यस्य या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? मित्रांनो, त्याचं उत्तर आहे साफल्य. 32 नंबरचा प्रश्न बघा मित्रांनो. निढळ या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? निढळ या शब्दाचा समानार्थी शब्द मित्रांनो कपाळ आहे. 33 नंबर प्रश्न बघा. लेखन नियमानुसार अचूक लिहिलेला शब्द ओळखा. मित्रांनो, त्याच्यामध्ये लेखन नियमानुसार अचूक लिहिलेले शब्द अनिर्वचनीय 3 नंबरचं आहे मित्रांनो, बघू शकता. प्रश्न क्रमांक 34 बघा. एक तुतारी द्या मज आणुनी फुंकीन जी मी स्वप्राणाने वरील काव्यपंक्ती कोणत्या वृत्ताचे उदाहरण आहे? 34 नंबरचा प्रश्न आहे मित्रांनो. त्याचं उत्तर आहे पदाकुलक.
35 नंबर प्रश्न बघा. उपमेय उपमानापेक्षा श्रेष्ठ आहे असे वर्णन मराठी भाषेत केले असेल तर कोणता अलंकार होतो? मित्रांनो, व्यतिरेक हा अलंकार होतो. उपमेय उपमानापेक्षा श्रेष्ठ आहे असे वर्णन मराठी भाषेत केले असेल तर व्यतिरेक हा अलंकार होतो. 36 नंबर बघा. माननीय महाशय, साष्टांग नमस्कार विनंती विशेष असा पत्राचा मायना व्यावहारिक पत्रात सुरुवातीला कोणत्या व्यक्तीबाबत लिहिला जातो? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 1 नंबरचाच अधिकारी. 27 नंबरचा प्रश्न बघा मित्रांनो. 2 शब्द जोडताना कोणत्या विरामचिन्हाचा उपयोग केला जातो? 37चा आहे मित्रांनो प्रश्न. 2 शब्द जोडताना कोणत्या विरामचिन्हाचा उपयोग केला जातो? मित्रांनो 37 नंबरचा आन्सर आहे 4 नंबरचा संयुक्त चिन्हाचा. 38 नंबर प्रश्न बघा मित्रांनो. खालील विधानांचा विचार करून योग्य विधाने ओळखा. आपण विधाने बघू. कर्त्याच्या अगोदर येणारे चतुर्थी विभक्तीतील नाम विधानपूरक असते. ब. कर्त्यानंतर आलेले नाम आणि कर्ता एकच असतील तर ते नाम विधानपूरक नसते. पर्यायी उत्तर दिले मित्रांनो. आपण डायरेक्ट उत्तरच बघू त्याचं. मित्रांनो, फक्त विधान अयोग्य आहे. कर्त्याच्या अगोदर येणारे चतुर्थी विभक्तीतील नाम विधानपूरक असते, हे बरोबर आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 39 बघू. डॉक्टरांनी औषधे दिली या वाक्याचा प्रयोग ओळखा. डॉक्टरांनी औषधे दिली या वाक्याचा प्रयोग मित्रांनो प्रधान कर्तृक कर्मणी हा प्रयोग आहे. त्याचं उत्तर 3 आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 40 बघा. मेघश्याम या सामासिक शब्दाचा समास कोणता आहे? मित्रांनो, त्याचं उत्तर आहे उपमान पूर्वपद कर्मधारय. 2 नंबरचं बरोबर आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 41 बघा. 41. चिटणीस, फौजदार, पगडबंद आणि अहमदाबाद ही शब्दाची यादी कोणत्या भाषेतून मराठी भाषेत आली आहे? मित्रांनो, त्याचं उत्तर आहे 4 नंबरचं फारसी. प्रश्न क्रमांक 42 बघू मित्रांनो आपण. त्याला पोलिसांनी पकडले कारण त्याने चोरी केली. मित्रांनो, इथं कारण या शब्दाला अंडरलाईन दिलेली आहे. तर त्याने दिलेले अधोरेखित शब्दांची जात ओळखा. मित्रांनो, तर कारण बोधक उभयन्नवी अव्यय म्हणजेच त्याचं 2 नंबर ऑप्शन बरोबर आहे. 43 नंबरचा प्रश्न बघा. गजानन लाडू खात आहे या वाक्यात काळाचा कोणता प्रकार दिसून येतो? गजानन लाडू खात आहे. मित्रांनो, लाडू खात आहे म्हणजे अपूर्ण वर्तमान काळ, म्हणजे 1 नंबरचं उत्तर त्याचं बरोबर आहे. ऑप्शन क्रमांक 1. 44 नंबरचा प्रश्न बघू मित्रांनो. आपण गरिबांना मदत करावी वरील वाक्यातील सर्व नाम ओळखा. आपण गरिबांना मदत करावी याचं उत्तर आहे सर्वनाम मित्रांनो आपण आहे. 2 नंबरचा ऑप्शन. प्रश्न क्रमांक 45 बघू मित्रांनो. मराठी भाषेतील पहिले भावकवी कोणाला म्हणतात? मित्रांनो, त्याचं उत्तर आहे संत नामदेव. 2 नंबरचा ऑप्शन मित्रांनो. मित्रांनो, खालील उत्तर वाचून त्याच्या खाली दिलेल्या प्रश्न 46 ते 50 उत्तरे अचूक निवडा. मित्रांनो, हा जो पॅसेज आहे तो वाचून घ्यायचा आहे आणि त्याचे आन्सर द्यायचे आहे. पण आपण डायरेक्ट प्रश्नच बघू, आपण उत्तर वाचणार नाही आहे. 46 नंबरचा प्रश्न बघू मित्रांनो. नेपोलियन बोनापार्ट यांची लेफ्टनंट म्हणून प्रथम नेमणूक कोणत्या गावात झाली होती? 46 नंबरचा प्रश्न आहे मित्रांनो. त्याचं उत्तर आहे व्हालान्स. 2 नंबरचा ऑप्शन. 47 नंबरचा प्रश्न बघू. नेपोलियन बोनापार्ट यांना कोणत्या घटकामुळे त्यांच्या विचाराला कलाटणी मिळाली नाही? मित्रांनो, त्याचं उत्तर आहे भांडवलशाहीचा उदय. 3 नंबरचा ऑप्शन आहे मित्रांनो. 48 नंबर बघू. नेपोलियन बोनापार्ट यांनी लेटर्स सर ला कोर्स हा कोणत्या पुस्तकात आणि कोणाबद्दल भावना व्यक्त केल्या होत्या? 48 नंबरचा प्रश्न मित्रांनो. त्याचं उत्तर आहे कॉर्सिका. 49 नंबर प्रश्न बघा. खालील विधानांचा विचार करून योग्य विधान ते ओळखा.
एक नंबरचं विधान बघा. तुला बंदरात नेपोलियन बोनापार्ट यांनी ब्रिटिशाला हाकलण्यात यश प्राप्त केले नव्हते. फ्रान्सच्या पॅरिस राजधानीत फक्त 2.5 वर्षात नेपोलियन बोनापार्ट यांच्या युद्ध कौशल्याचा कस लागला होता. मित्रांनो, याचं उत्तर आहे 2 नंबरचं. मित्रांनो, पर्याय उत्तरामध्ये 1 नंबरचं फक्त फ्रान्सच्या पॅरिस राजधानीत फक्त 2.5 वर्षात नेपोलियन बोनापार्ट यांच्या युद्ध कौशल्याचा कस लागला होता. प्रश्न क्रमांक 50 बघा. 5 सप्टेंबर 1795 रोजी रॉयलिस्ट बंडवाल्यांनी कोणावर आक्रमण केले होते? याचं उत्तर आहे मित्रांनो तुलसीजवर. मित्रांनो, 51 नंबरचा प्रश्न बघू आपण आता. विच पेअर अमॉंग द फॉलोइंग इज नॉट करेक्टली मॅच? मित्रांनो, त्याचं आन्सर आहे 3 नंबरचा ऑप्शन बघा, फ्रॉग फ्रॉग. 52 नंबरचा प्रश्न बघू मित्रांनो. फाइंड द करेक्ट क्वेश्चन फॉर दे विल इलेक्ट देअर चेअरमन. 52 नंबरचा आन्सर आहे मित्रांनो 3 नंबरचा ऑप्शन, होम विल दे इलेक्ट. 53 नंबर प्रश्न बघा मित्रांनो. सिलेक्ट द करेक्ट क्लास चेंजिंग सफिक्स प्रिफिक्स फ्रॉम दिस गिवन बिलो. 53 नंबरचा प्रश्न बघा मित्रांनो. 53 नंबरचा आन्सर आहे बी मित्रांनो, ए अँड बी ओनली. एन्स्लीव आणि ट्रेडलिश. 54 नंबर बघा मित्रांनो. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू फिल इन द ब्लँक. अ गुड सिटीजन शुड ऑलवेज फॉलोइंग द गव्हर्नमेंट. त्याचं उत्तर आहे मित्रांनो 54 नंबर प्रश्न बघा, कॅनॉन्स. 55 नंबर बघा मित्रांनो. सिलेक्ट द अप्रोप्रिएट मीनिंग फॉर द अंडरलाईन. बघा मित्रांनो, ही हॅज अ हॅबिट ऑफ पुटिंग द कॅट अमंग द पिगॉन्स. 55 नंबरचा प्रश्न आहे, त्याचं उत्तर आहे क्रिएटिंग ट्रबल्स अँड कॉन्ट्रोवर्सी. 3 नंबरचं आन्सर बरोबर आहे मित्रांनो. 56 नंबरचा प्रश्न बघा. चूज द करेक्ट मीनिंग ऑफ द गिवन आयडियम अँड फ्रॅज विथ कोल्ड अँड हॉट. 56 नंबर बघा, त्याचा आन्सर आहे 3 नंबरचं, डिस्परेट अटेम्प्ट. 57 नंबरचं बघा मित्रांनो प्रश्न, विच इज द करेक्ट स्पेलिंग. मित्रांनो, याची करेक्ट स्पेलिंग 57 नंबरचा प्रश्न आहे, तर त्याचं 1 नंबरचं जी स्पेलिंग आहे, 1 नंबरचं ऑप्शन बरोबर आहे, अकोमोडेशन. 58 नंबर प्रश्न बघा. आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्स. 58 नंबरचं उत्तर आहे मित्रांनो 2 नंबरचा प्रश्न, सी ओनली. जे ही इज डिसर्स ऑफ गोईंग अब्रॉड. 59 बघा. 59 प्रश्न क्रमांक 59. प्रिटोरिस इज चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू कंप्लीट द सेंटेन्स मिनिंगफुली. त्याचं उत्तर आहे मित्रांनो गव्हर्नमेंट बाय द पीपल्स.